पॉकेट मनी देखो किती लागून घेतले बघा. आणि कळून पण दिलं नाही एवढं लागून पण पाठीमाग. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. सो कैसे हैं आप सभी लोग. पीछे में मम्मी मुझे एक्शन करके बता रही है ऐसे 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 करने का. एक्शन करके नहीं बता रही, उसको सपोर्ट कर रही हूँ. तो हेयर वॉश कर दिए उसके. आज सैटरडे है तो टाइम मिल गया इसलिए. अब मैं बाल सुखाऊंगी. फिर आज के ब्लॉग में क्या क्या होता है आप देखने के लिए भूलो मत. ब्लॉग पूरा देखो. और आज परी बनाने वाली है मसाला राईस, मसाले भात. आमच्या भाषेत मसाले भात है ना. सपोर्ट करो, परी को सपोर्ट करो. गाइस, पप्पांसाठी वांग आणि भाकरी आणि कांदा काय अजून बरंच काय काय ठेवायचं आहे त्यात. टेस्टी टेस्टी. तर गाइस, मम्मीने जी भाजी बनवली ना पप्पांसाठी ती खूप 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 छान दिसते. असं वाटतं की मीच खाऊ आणि मी एक घास खाल्ला पण आहे का मम्मा. आणि खूप म्हणजे खूप जास्त काय काय आहे पप्पांच्या हातात. मी पण खाणार आहे. मला पण खायचे बाबा. मी खातेच मग. चला आपण पप्पांना स्टार्ट देऊ. चला ना गं. चला. छान दिसते. खूप सेवा चालू आहे का. मग काय नाही मी खाल्लं. बापली किचन आता असं असतं आहे का नाही. मी खाऊ. एक नंबर. आणि तिला लहानपणापासून एक सवय होती. जेवण अगोदर झालं, संध्याकाळचं जेवण पप्पा याच्या अगोदर झालं तरी पप्पा आल्यावरती त्यांच्या ताटात तिला बसायची सवय होती. एवढ्यात विसरून गेली आहे पण ती हे का नाही. लहानपणी सवय होती. नाही तर पोटभर जेवण केलं. हां, रोज जेवायची ती. आता विसरून गेली ती. भूक लागली लवकर भात. हा झालं सोबत. पप्पा जेवस तर लवकर भात होईल. कम्प्लीट 1 तास लावणार आहे ती भात बनवायला कम्प्लीट. तोपर्यंत आपलं भाजी चपातीचा स्वयंपाक झालेला बरा. पण हिचा मसाले भात बरा नाही, पण एकदम टेस्टी बनवते बरं. आत्ता किती वाजलेत. आत्ता वाजलेत 12. 1 वाजणार आहेत आम्हाला जेवाय बसायला. नाही, 12 वाजून 5 मिनिट. तर गाइस, आता मी बनवत आहे मसाले भात. आणि मी काय काय घेतलं मी दाखवते. कढीपत्ता, शेंगदाणे, मटर, टोमॅटो एकच घेतलाय, मला नाही आवडतले. परत 1 बटाटा, शिमला मिरची, 2 कांदे. ओके. आणि ही ह्याला खिसा काय म्हणते छलायचं. हा छलायचं. बघा कुटाणा. ऐकायचं नाही नको म्हटलं तरी. तू तारच चाकू दिला. काय धाराचं चाकू दिला. घेतलं का आपण. चॉपर आहे ना आपल्याकडं. किती टॉवेल भरवलंय बघा. अरे एवढं रक्त तयार व्हायला तीच ना महिना लागतोय. आणि कळून पण दिलं नाही एवढं लागून पण पाठीमाग जाऊन बसली. आणि वरून येऊन म्हणती माझ्या अंगात किती रक्त आहे बघ. हां काय अगं रडलीस का. हां मी स्ट्रॉंग गाइस बघा किती लागून घेतले हे बघा. आणि लागल्यावर ना जर का माझ्या जागेवर दुसरी मुलगी असते ना ती रडली असती, पण मी नाही रडले कारण की मी स्ट्रॉंग आहे म्हणून. हां, आणि खूप रक्त गेलेलं आहे माझं खूप. तुम्ही बघितलं असेल खूप गेले. उद्योग करते मी खूप असे. बघा गाइस सगळं चॉप केलेलं आहे. आणि काय चॉप करताना मला हे लागलं माहिती का. हे बटाटा खूप आगाव आहे ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्याच्यामुळे मला लागलंय. गाईज ही प्रत्येक वेळेस काम करते बरं का किचनमध्ये. केव्हाच असं झालं नाही, पण आज कसं झालं काय माहिती. लेकराला लागलं माझ्या. किती खूप वाईट वाटते. हे पण भरपूर लागलेले आणि तरी सुद्धा तिला भात करायचाच आहे. आणि वाईट वाटते बरं का तिचं.
तिला रडवू का? ये बाळा इकडं. अगो माझे बाळ इकडे 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 इकडे. ये बाळ ये. लागलो गो माझ्या लेकराला. अगो माझ्या लेकराला लागलं गो. रडू नको रडू नको. मी नाही रडू नको रडू नको. मी नाही रडत काहीच. मी रडलं नाही. तू रडवायची कोशिश करू नको मला. तर तिचं शूट करण्यासाठी मी किचनवरती बसलेली आहे. नाही तर कारणच लागतं ह्यांना क्लास बुडवायला, शाळा बुडवायला, आहे का नाही? बघू कोंडा गेला का डोक्यातला. हा डोकं क्लीन झालं अगो त्या शॅम्पूने. आज मस्त परीला डोक्यावरून आंघोळ घातली. गाय बघा एवढं उद्योग झालाय, रक्त व्हायला गेले माझं. हा भीती वाटली का लागल्यावरती? नाही वाटली? स्ट्रॉंग आहे परी, खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग गर्ल आहे माझी. कुणासारखी स्ट्रॉंग आहे तू? जी लागल्यावर रडत नाही तसं. मम्मी सारखी स्ट्रॉंग आहे का? हा दोघांपैकी. हे झालं नाही. का ग? बोलाय गती. गरीब आहे माझा दादा. हा स्वतः स्वीकार केलं म्हणून तरी बरं आहे. काम नाही म्हणून काम वाढवून ठेवलं आहे ना. ते करा उद्योग कशाला काय बटाटा नसतं चिरला तरी जमलं असतं. आणि तुम्हाला म्हणते थांबा जेवायला. हा जेवण उठलेलो मी असं असं कापा गेलेली. ही काही थोडं गार येत नाही का? मी कापत नाही. मी काय कापायचं म्हणलं रताळ कापायचं म्हणलं तरी मी कापत नाही माहितीये का? तसंच खातो मी. हाताने उद्योग कोणी आणि तुम्ही कधी एकदाच कापले आणि कसं काय म्हणता? त्याच्यामुळे कापत नाही, कारण मी एकदाच कापताना ती बघितलं होतं ट्राय करून. ती रिस्की वाटलं मला. म्हणलं हे असं कापता कापता जर इथं कापलं ना हाताने उद्योग नको, ते आपल्या दाताने करून खाल्लं मला वाटलं माहितीये का? पप्पा मी काम वाढवायचे असते. काम नाही म्हणून काम वाढवायचं नाही बाबा. मी वाढवते त्याला काय एवढं. बोट तुटला असतं तर कळलं असतं त्याला काय एवढं. लगेच ऑपरेशन करावं लागतं. लेकराला गो माझ्या कापलो गो. अगो माझं बाळ. हा मी नाही रडत बघ. डोळ्यात पाणी नाही माझ्या. बघू. आहे भरले डोळे. ए नाहीये. माझ्या जागेवर जर का हे झालं असतं तर रडलं असतं. त्याने असला कुठंच केला नसता तुझ्यासारखा. ते म्हणलं आता खायचं नका खाऊ. हा इंजेक्शन नाही. सुट्टी बिट्टी काही नाही. नको मला लागले ट्युशन. काही नाही होत त्याला. लागले नाही. तशी पण मी खाणतात मग. कशाला हाणत्यात? हे लहान नाही झालं. मग लन करायचं ना. नको. सुट्टी घ्या. नाही आज सुट्टी घेऊ. बघ का मला मग इंजेक्शन. नाही इंजेक्शन घ्यायचं. तू लागून का घेतलं? लिहिलेलं होतं ना वरून म्हणून. होय का? लिहिलेलं होतं. तुला लागणार आहे म्हणून का? गाईज मला वाटलेलं मी मम्मीला चांगला भात करून खायला घालू, पण मी मम्मीला टेन्शन दिलं. मला पण आले मला इंजेक्शन घ्यायचे म्हणून. लय मोठं असतं ते इंजेक्शन आता. खरं आहे. हा पण तू स्ट्रॉंग गर्ल आहे ना. नाही तू तर बोलली. नाही. हम्म अरे मम्मी, खरं बोल. नाही छोटंच असतं. अरे जो चावल है ना बहुत ज़्यादा मतलब बनने वाले हैं मसाले भात बहुत ज़्यादा बनने वाला है. तर गाइस भात झालेला आहे रेडी. याहू मस्त. त्याच्यासोबत पापड, उडदाचा पापड, नाचणीचा पापड, नाचणीचा पण पापड, तूप. हा स्पीक टाक तूप तूप. वाह प्योर देसी घी. ये रहा अचार. किसका अचार? नींबू का अचार. नींबू का अचार. मस्त मस्त. ये
और आणि हे मॅडमचं ताटे का तर मॅडमला ओटाने नाहीत पाहिजे. लिंबू सॉरी निंबू का अचार नाही हां निंबूचाच. तुझ्यामुळे मी पण बदलले ना बोलायला. देखो पापड़ और नाचणी का पापड़. येस. मी खात आहे भात. ते भातासाठी किती मोठं कुटाणं केलंय ना. समाधान झालं आता. मस्त. तू बनवलंय म्हटलं होतं काही विषयच खोल आणि दुनिया गोल. खूप छान झालं. आता हे बघा काय चिंच गोळी किती छान दिसते. नाही तर एक काम करा मला 1000 रुपये द्या हा. मी स्वयंपाक करते. हा. काही परवडते. 1000 नाही 3000 मम्मी 3000. कशाची 3000? 3000 काय शॉपिंगला होतं ना आपल्याला. नाही 1000च द्या 1000च बस झाले. देतो ना. चिंच काय परवडते. देतो की. स्वयंपाक केलेलंच परवडते का मग. हा. ना बाहेरचं खायचंय. चांगलं नसतं बाहेरचं. अच्छा नहीं रहता. मैं खाना बनाऊंगी और तू खाएगी. नाही. खा. अगं मम्मी किती तूच म्हणलेली का नाही आता इथं उभं राहून की आपण आहे ना पलटली तू. मग मी पप्पांना म्हटलं ना 1000 रुपीज मुझको दो मैं खाना बनाऊंगी. नाही. ठीक है. ये है मेरी पॉकेट मनी देखो पैसे. रियल में मैं आपको दिखाती हूँ मेरी पॉकेट मनी कितनी है. ये बड़ी अच्छी बात कही आप. ये नहीं है ये झूठ की पॉकेट मनी ये सच की है. किसकी आहे फिर. हे खरं म्हणजे मम्मीचे आणि ही माझी. हां किती दिवसाची तुझी पॉकेट मनी ती 20 रुपीज. दर संडेची हां एका आठवड्याचे 20 रुपीज. म्हणजे एका संडेची 10 रुपये माझ्याकडे. 20 रुपये का राखेल. ते विचार करण्यात येईल. तू सेविंग करतीये का खर्च करतीये त्याच्यावर ठरवण्यात येतील. तुझ्या नेक्स्ट वीक मध्ये किती तुला द्यायचे पैसे. प्रस्ताव पारित झाला ना तर मग करू. म्हणजे प्रस्ताव मांडू आपण मंत्रिमंडळात आपल्या आणि मग ठरवू की तू काय करायचं ते. तू जर का माझ्याकडे पैसे 20 रुपये तू ठेवले समजा. किती दिवसांनी हा? किती दिवसांनी नाही तू किती दिवस ठेवती त्याचा काय यूज करते ना तर त्याच्यावरती डिपेंडिंग राहील की तुझी पॉकेट मनी वाढवायची 20 रुपयावरून परत 10 रुपयावर आणायची. 10 रुपयावरून परत 5 रुपयावर आणायची. नाही 5 रुपये नकोय. हा, नाही, त्याच्यावर ठरवलं जाईल ना. तू जर असंच बोगस गिरीत पैसे घातलं पुढं काय चॉकलेट खा कुठं काय कर ते आम टपका. नाही का तू कशासाठी घेते पॉकेट मनी पण सांग. तुला काय करायचं त्याचे पैसे उन्हाळ्यापर्यंत साठवला. आणि काय करणार ते. बघू काहीतरी करायचं. म्हणजे तुझं स्वप्नच काही नाहीये का त्याला गोल घेऊन. पाहिजे ना काहीतरी. काहीतरी घेते मग मला. तुला गाड्या घ्यायचंय ना. नाही माझ्या पॉकेट मनीत मी नाही घेणार गाड्या. मग? तुमच्या पैशाने मी घरात घेणार आहे. हा ठीक आहे आता मी माझंच पैसे की. नाही माझेच ना आता माझ्याकडे आल्यात. 20 रुपये साठवून आपलं गाड्या घे. बघा मग 20 रुपये द्यायला कुठं. बँकेत FD करू आपण त्याची. नको पैसे वाढतील ना. नको बस काय नको. एकदा मी साठवलेले का नाही मम्मी. एकदा मी साठवले का नाही हा. यात्रेच्या दिवशी. हा किती पैसे होते मग? आणि काय केली यात्रेत खर्चून टाकली. पण जास्त होते ना पैसे. सगळे उडून टाकले. कुठेगावच्या यात्रेत राहिलेच नाही लोक. म्हणूनच देत नाही मी तेव्हा मम्मीचे तुमचे पैसे घालवले मी. मग त्यासाठी देत नाही लय पैसे. काय? कसे तर उडून टाकते. त्यांना 50 रुपये भेटतात पण कधी त्यांच्या पप्पांची सॅलरी आल्या. कधी येते सॅलरी. सॅलरी येते की आता मंथ एंडला किंवा मंथच्या पहिल्या वीक मध्ये. तेव्हा भेटतात त्यांना पैसे. महिन्यात नाही एकदा 50 मिळतात ना. तुला मी आठवड्याला 10 देणार आहे. 10 नाही 20 दिलेत की हो. 20 रुपये आठवड्याला म्हणलं महिन्यात किती झालं तुझं. 5 येत असतात. केव्हा 4 येतात केव्हा 5 कधी 4 येतात. येतात कधी 5 येतात. म्हणजे किती झाले किती पैसे कमवू ठेवू शकते तू साठवून एका महिन्यात.
जे 5 रविवार आले तर किती थांब 10 रुपये द्यायला रे का 20 रुपये. 20 रुपये. हम्म. एका संडेचे 20 रुपये का 2 संडेचे? एका संडेचे. हा. एका संडेचे 20 रुपये म्हणजे 100 रुपये आणि 4 संडेचे 20 रुपये म्हणजे 80 रुपये. 2 लाख कट करायचं म्हणजे 100 में से 20 निकाल देने की आते हे 80 रुपये. गाइस हे जे मांजर आहे ना आमची डॉन तिला काय ना काय बोलायला सगळं कळतं का नाही डॉनू? ओय डनू बघा guys. हा. बाळा तुला भूक लागली का? बुबू प्यायची तुला? सगळं हे ही नक्ती नाकाची ही नक्ती ही नक्ती. सगळं बोलती कशी? थांब ना ही नक्ती कुचू कुचू. अशी बोलती म्याव 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 करते का नाही? कशी बसली कडेवरती? नाही वय बसली ना. खोटं बोलती? नाही खोटं नाही बोलत आमची दोन्ही. हा गुड गर्ल आहे. हाँ गाइस अभी हम जा रहे हैं, जो ऊपर के भाभी है ना उन्होंने लाया है कबूतर, तो हम वो देखने जा रहे हैं. हमारे साथ आया है बिल्ला. मम्मी पिंजरा जड दिसतोय. नाही ती जड आहे. कबूतर नसतं पिंजरा जड आहे. हे बाहेर चल. तू हात लाव त्याला. हा कुछ नहीं करेगा उड़ जाएगा वो वैसे लेके आओ ना कुछ नहीं करेगा वो भाग गया. वो मतलब गया पीठ पे से सो रहा है. हा हात लाव की लाव त्याला समजलं ना मी सेफ आहे ते काय करणार नाही. अरे ऐसे करो ऐसे करो ना इधर वो सिर्फ देख रहा है. ऐसे करो ना अर्चना मेरे उल्टा को बताए उसके ऐसे फेस पे पीछे ऐसे करो ना. हाँ भाभी काय म्हणतात बघ. सिर पे करो सिर पे. हाँ करो कुछ नहीं करेगा वो. हाँ पूरे हाथ से करो. पूरा हाथ से करो. हाँ कुछ नहीं करेगा वो. अरे तू बाबा नीट बस ना माझ्या हातात पडशील तर पकड. नाही पडत त्यांनी पकडले तुला. इकडे पक्के एकदा. बघा गाइस कबूतर इकडून जा जा आजा आजा नीचे करो और नजदीक करो. हाँ चला जाएगा. जा भाई. अंदर रखो. अभी फिर बहुत डर रही थी ये वो इतने से छोटे से पंछी को. मी सांगते तुम्हाला काय झालं. माझा एक्सपिरियन्स म्हणजे चांगलं होतं. इथं बसलेलं तो माझ्या हातावर आणि जेव्हा मम्मीची बारी आली म्हणजे कॅमेरा बंद करून बिहाइंड द सीन जेव्हा मम्मीला हात लावायचा होता तेव्हा मम्मी खूप घाबरत होती. मला म्हणली अगं घे ना काय ना घे ना का नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय और देखो इसके साथ